श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 7. मच्छिंद्राला कालिका देवी अनुकूल झाली. ते पुढे उत्तरेकडे निघाले. उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ आहे, तेथे ते गेले. त्याने गदा तीर्थात स्नान केले व पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. तो त्याला वाटेत वीरभद्र हा शंकराचा पुत्र मनुष्य रूपात भेटला. तो स्नानाला चालला होता. त्रिशूळ, डमरू आदी आयुधे त्याने धारण केली होती. मच्छिंद्राने सुद्धा नाथ संप्रदायाची भूषणे धारण केली होती. प्रदक्षिणेच्या वाटेवर त्याची दृष्टादृष्ट झाली. वीरभद्राने मच्छिंद्राला वाटेत पाहून विचारले, "काय हो स्वामी, कोण तुम्ही?" "मी मच्छिंद्र," उत्तर दिले. "मच्छिंद्र, पंथ कुठला तुमचा? अभ्यास काय करता?" मच्छिंद्रनाथ म्हणाला, "मी जोगी, शैली, शिंगी, कथा, मुद्रा ही आमची आभूषणे. कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे." वीरभद्राने त्याची व त्याच्या पंथाची हिताळणी केली. तो म्हणाला, "उगाच पाखंड मिरवू नकोस. मुद्रा कसल्या नि कान कसले फाडलेस? तुझा गुरु तरी कोण?" वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंथ त्याने निर्माण केला आहे हा. तो मूर्खाहून मूर्ख आहे. वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला मुळीच सहन झाली नाही. तो म्हणाला, "तू परनिंदा कशाला करतोस? तुझा गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते." वीरभद्र ते ऐकून संतप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रावर बाण सोडणार तोच मच्छिंद्र खदाखदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला, "कशाला सोंग आणतोस? वीराची सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का?" वीरभद्रही चिडून दुरुत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला. त्याचा राग अनावर झाला. तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, "अरे जोगड्या, हा आला बघ बाण, मरणाला तयार हो." तेव्हा मच्छिंद्राने भस्माची चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांवर आदळली. वीरभद्र व मच्छिंद्र परस्परांवर अस्त्रामागून अस्त्र फेकू लागले. जे अस्त्र प्रगट होईल त्याविरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला. वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्राला म्हणाले, "अरे कविनारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचा आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस." ते ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजले. तेव्हा काल व मायाप्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्त्वे वेगळी व्यवस्थित झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे तिघे व्यक्तरूप घेऊन वेगळे वेगळे तिथे आले व त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सख्य करून दिले. वीरभद्र म्हणाला, "मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युद्धात हरविणारा वीर मी पाहिला नव्हता. पण मच्छिंद्राने माझा गर्वहरण केला. मच्छिंद्रा, तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू?" मच्छिंद्र म्हणाला, "वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर." वीरभद्राने ते मान्य केले. मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, "वत्सा, संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्यांचे रक्षण करीन." विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले. मग शंकराला मच्छिंद्राने नमन केले. तेव्हा मच्छिंद्राला त्याने त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, "जे शब्द तू वाणीने उच्चारशील ते खरे होतील." त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निमंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्राने मनकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरविले. विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो 1 वर्ष राहिला. तो नित्य मनकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्व आदींचा
पाहुणचार स्वीकारला. 7 वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्र पृथ्वीवर पुन्हा उतरला. त्यानंतर मच्छिंद्र पश्चिम भागात वज्रभगवतीचे मोठे तीर्थक्षेत्र होते तेथे गेला. त्याने देवीचे दर्शन घेऊन वंदन केले. तेथे त्याला 360 कुंडे दिसली. त्यात उष्ण पाणी होते. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग त्याने स्वतः उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करून देवीला तुष्ट करण्याचे ठरवले. त्याने देवीच्या पुजाऱ्याला विचारले, ही कुंडे केव्हा कोणी निर्माण केली? पुजारी म्हणाला, पूर्वी वसिष्ठ ऋषींनी मोठा यज्ञ केला. 12 वर्षे व 12 दिवस यज्ञ चालला होता. सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व तेथे राहिल्या. त्यांनी ही अलौकिक कुंडे निर्माण केली व आपापली नावे त्यांनी दिली. ते ऐकून मच्छिंद्राने एक उंचशी जागा पाहून तेथे आपाश्र मंत्राचा जप केला. त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. तेव्हा त्याने अग्निमंत्र म्हणून एक बाण त्या कुंडात उभा उतविला. त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले. त्याने त्या पाण्याने स्वतः स्नान केले. वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व तिची पूजा केली. तेव्हा देवी स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली, मच्छिंद्रा, तू मला स्वतः निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातलेस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू येथे 1 महिनाभर तरी राहा. मग नाथ तेथे राहिला. त्याने देवीला विचारले, माते, तुझी वज्रभगवती, वज्राबाई, वज्रेश्वरी अशी नावे का पडली? देवी म्हणाली, पूर्वी वसिष्ठांच्या यज्ञात इंद्र देवसैन्यासह आला. तेव्हा बसलेल्या ऋषींनी त्याला उत्स्थापन देऊन आदर प्रस्थापित केला नाही. म्हणून तो रागावला व ते वज्र गिळून टाकले. तेव्हा इंद्र रामाला शरण गेला व आपले वज्र त्याने परत मागितले. रामाने वज्र परत दिले. माझी इथे स्थापना केली. रामाने या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना केली आणि माझे नाव वज्रावती ठेवले. पुढे 1 महिना संपला तेव्हा मच्छिंद्रनाथ देवीचा निरोप घेऊन उत्तर भारतात निघाला. ओम नमः शिवाय. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः.